माणसानी कर्ज काढण्यापासून काय तोटे होतात हे सुद्धा थोड्या मोठ्या वर्गामधल्या मुलांना त्याच्याबद्दल फायनान्शियल लिटरसी वगैरे आपण आता की शाळांमध्ये भाग होते. शाळांमध्ये हो, म्हणजे हो. मोठे वर्ग होते. फुल्यांनी सुरू केलेल्या शाळांबद्दलची कागदपत्र ही सगळी उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्र शासनाने ती प्रकाशित पण केली. अच्छा. तर त्या शाळांसंबंधीच्या कागदपत्रांमध्ये आपल्याला आढळतं की शाळेमध्ये सिलेबस काय होता, तर इतकं तपशीलवार त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कर्ज बाजारी होऊ नये माणूस म्हणून. हो. म्हणजे जे आता आपण अर्थव्यवहाराबद्दल बोलतो, हो. तर माणसानी कर्ज काढण्यापासून काय तोटे होतात हे सुद्धा थोड्या मोठ्या वर्गामधल्या मुलांना त्याच्याबद्दल फायनान्शियल लिटरसी वगैरे हो. आपण आता की शाळांमध्ये भाग होते. शाळांमध्ये म्हणजे हो. मोठे वर्ग होते, 4थी हो. 5वी थोडे जास्ती, पण याही गोष्टी त्यांच्या अभ्यासामध्ये अंतर्भूत होत्या. आणि यातली मला अतिशय हृदय गोष्ट अशी वाटते की त्यांनी असा नाही विचार केला की अरे ही मुलं आहेत, ही शूद्रातिशूद्र आहेत किंवा या मुलीच आहेत, त्यांना आपण घरीच स्वयंपाक कसा करावा किंवा टोपल्या कशा विणाव्या याचं शिक्षण द्यावं हो. आणि एका अर्थाने जातीव्यवस्थेची आणि पितृसत्तेची चाकोरी तशीच चालू ठेवावी हो. असा अजिबात विचार न करता त्यांनी सर्वसाधारण नॉर्मल, ज्याला मेनस्ट्रीम आपण म्हणू, तर तशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम त्यांनी सर्व मुलांसाठी लागू केला. म्हणजे लिंगभावाच्याही ते पलीकडे गेले, जातीच्या उतरंडीच्याही पलीकडे गेले आणि शिक्षण ही एक पुढच्या चांगल्या जगण्याची सुरुवात आहे म्हटलं तर सगळ्यांसाठी ती त्यांनी उपलब्ध करून दिली.